झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक विभागानं बजावलेल्या 42 कोटींच्या नोटीसबाबत बावनकुळेंनी आपलं वक्तव्य आता बदललंय। मुद्रांक विभागाची 42 कोटींची नोटीस योग्यच असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। काल त्यांनी या नोटीसीवर सवाल उपस्थित केला होता, मात्र आज त्यांनी वक्तव्यावर सारवासारव करत स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असल्याचं म्हटलंय। बघूया। 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा डाव हाणून पाडला। झी 24 तासच्या बातमीनंतर बावनकुळेंचं घुमजा। बेचाळीस कोटींची नोटीस योग्य असल्याची बावनकुळेंची ही ग्वाही। झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल खात्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कोरेगाव पार्क जवळील 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी कशासाठी असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता। झी 24 तासनं महसूल मंत्र्यांच्या चमत्कारिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता। मुद्रांक शुल्क विभाग नियमानुसार वागत असताना बावनकुळे मात्र कुठेतरी आरोपींना फायदा व्हावा अशी भूमिका घेताना दिसत होते। चंद्रशेखर बावनकुळेंच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। नियम डावलून व्यवहार रद्द कसा होऊ शकतो असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महाघोटाळा जमीन व्यवहार आहे। त्यामुळे त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली फक्त 500 रुपये, आणि असा झालेला करार केवळ अजित पवारांच्या तोंडी सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का? आम्ही रद्द केला तर रद्द करण्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो? त्यामुळे तोंडी बोलले म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही। ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची SIT मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल। केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त 42 एकरसाठी 500 रुपये भरून घेतला तर एखादं उदाहरण असेल तर सांगावं, आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना झापण्याचं काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्यांचं न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सल्ला देईन। चंद्रशेखर बावनकुळे पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। पार्थ पवार हे बाळ नाहीत तर गुन्हेगार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। मुद्रांक शुल्क प्रकरणामध्ये बावनकुळेंची भूमिका चुकीची असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे। पार्थ पवार अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल, आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते। पार्थ पवार काय लहान बाळ आहे का? ज्याने लोकसभा लढलेली आहे, ठीक आहे पराभूत झाला असेल, पण लोकसभा लढणारा माणूस काय बाळ नाही आहे। कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये, एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे। एकीकडे मुद्रांक शुल्क विभाग आता नियमावर बोट ठेवून काम करत असताना बावनकुळे मात्र मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवरच दबाव आणत असल्याचं पाहायला मिळालं। झी 24 तासनं ही बाब समोर आणताच अवघ्या 24 तासात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भूमिकेवरून U-टर्न घेतलाय। ती गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल, आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। मी आधी स्पष्ट केलं आहे की विकास खारगे अप्पर मुख्य सचिवाची समिती काम करत आहे। मी काल असं म्हटलं होतं की 42 कोटीची जी नोटीस दिली आहे ती तपासून घेतो। खरं तर मुद्रांक अधिनियमात असा आहे, जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा
त्यावर 60% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे. मुद्रांक नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे. सरकारने या प्रकरणात चौकशी समिती नेमली असली तरी वेगवेगळ्या पातळ्यांवर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांना संशय आहे. नियम मोडून 300 कोटींचा व्यवहार करणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाला आता नियमानुसार वागायचं आहे, तर त्यालाही महसूल मंत्र्यांनी खोडा घातला होता. आता उशिरा का होईना बावनकुळेंना मुद्रांक शुल्क विभाग नियमानुसार वागत असल्याचा साक्षात्कार झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.